आम्ही इथं बेड शहरात सिव्हिलला 11 तारखेला आलो होतो. माझ्या पत्नीचं डिलिव्हरीचं पेशंट घेऊन आलेलो होतो. तर त्यांनी आम्ही 2 दिवस औषध नसल्यामुळं लेट झालं आमचं. तर ज्या दिवशी औषध काल 13 तारखेला औषध आलं तर त्यांनी 5 वाजता सोडलं. 5 वाजल्यापासून तिची म्हणजे 11:45ला डिलिव्हरी झाली. ती पण नॉर्मल झाली. तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघाल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त 2 थेंब ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो. त्यावेळेस माझ्या पेशंटचं माझी पत्नीची डेथ झाली. ह्यांनी आमच्याकडून समजा कागदावर लिहून हे घेतलं आणि पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समजा झाल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेथ झाली म्हणून. पण डिलिव्हरी व्यवस्थित करतो म्हणून काय त्यांनी म्हणले होते, कशा पद्धतीने कोणी पैसे मागितले होते, किती पैसे दिले? हां, तर ते म्हणले होते की डिलिव्हरी व्यवस्थित करू, आम्हाला काय त्या पाण्याला द्या म्हणून असे पण म्हणले होते लेडीज. तर आम्ही त्यांना 2,000 रुपये पण दिले त्यांना. तरी पण त्यांनी व्यवस्थित केली नाही? तरी पण नाही व्यवस्थित झाली. डॉक्टरांनी काय सांगितलं, कशामुळे झालं म्हणून? हां, डॉक्टरांनी कशामुळे झालं म्हणून सांगितलं? ते ब्लडिंग जास्त गेल्यामुळं. तर त्यांनी एक ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होतं ना. तर सॅम्पल नाही दिलं त्यांनी काय केलं, अगोदर बाहेरची प्रोसिजर बाळाला ॲडमिट करणं समजा ह्या प्रोसिजर करण्याच्या अगोदर माझ्या मालकीनीचं ब्लड जास्त चाललं होतं ना. तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं. मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो. त्यांनी ती दिली नाही, अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आम्हाला. हलगर्जीपणा जास्त केला. आणि माझी सासूबाई होत्या तर त्या असं म्हणल्या की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललं. तर ते त्यांना काय म्हणले की हे काम कर तू बाई तू काम हे कर, तू इथं ऑपरेशन कर, आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असे बोलले. ते उद्धटपणाची भाषा केली ती. ते कळाचं इंजेक्शन ते औषध नव्हतं म्हणले आमच्याकडं. तर कवाचे कवा आणून काल टाकलं. किती वाजता? 6 वाजता टाकलं. पुन्हा कळा यायला सुरू झाल्या. किती वाजता डिलिव्हरी केली आणि नेमकं काय घडलं होतं ते? 11:25. हां, काय झालं होतं तिथं ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला वागणूक दिली आणि नेमकं मुलीच्या संदर्भात काय होत होतं? ते अंगावरचं जास्त चाललंय म्हणून म्हणाय गेले मी एका सिस्टरनीला. तर म्हणले बाई तू इथं थांब, मी जाते निघून घरी जाते म्हणली. किती जण होते ते? डॉक्टर वगैरे होते का? आणि डॉक्टर नाईटला आलेले होते. म्हणून असं झालं, कशामुळे झालं नेमकं? ते डॉक्टरच्या हातात 2 कात्री होत्या बघा. आणि मला असा बाहेर खटखट आवाज सुद्धा येत होता. मग एखादी नस तुटली का काय झाली काय माहीत नाही. मग मला अशी कणगोळीवाणी धारच होती रक्ताची. पार सगळं अंगातलं रक्त संपल्यावर पुन्हा तिकडून बॅग आणायची सांगितली. अर्धा जीव गेल्यावर तिचा. मी म्हणलंय तरी मी चहा पाण्याला पैसे द्यायला होते आमचे सगळे. दिले होते का पैसे? दिलते. किती पैसे दिले होते? 2,000. कोणाला दिले ते सिस्टरनीला. एक जणीला दिलते पण तिनं वाटून घेतले असते त्यांनी. आता काय मागणी तुमची? ज्यांनी कोणी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हां, डॉक्टर नाईटला डॉक्टर येते त्यांनी जास्त केले बघा. हां, त्यांच्या हातात कात्री होत्या बघा 2. ते खटखट मला बाहेर आवाज येत होता. वेळेवर त्यांनी बघितलं नाही. हां.